हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदुसर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या क्रॅश कोर्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. ओके, ठीक आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा बेसिक पाहिला होता. आपण आजच्या या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे ऍक्च्युअल क्वेश्चन पाहणार आहोत. तर भाऊ, ट्रिग्नोमेट्री फंक्शन थोडासा तरी क्रिटिकल आहे ऍज कम्पेअर टू लॉजिक, ऍज कम्पेअर टू मॅट्रायसिस. या दोघांसोबत जर आपण कम्पेअर केला तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन थोडाफार आहेच, म्हणून थोडंसं व्यवस्थित करा, बाकी काहीच नाही. तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये काय काय टॉपिक आहेत तर सगळ्यात पहिले सर प्रिन्सिपल सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन आहे, त्यानंतर सॉल्विंग अ ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये साइन रूल, कोसाइन रूल, लाप्लासियन लॉजी, हेरॉन्स फॉर्म्युला, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले, नंतर प्रिन्सिपल व्हॅल्यू. हे एकदम सोपी सोपी आपल्याला होतं बोर्ड मध्ये. याच्यामध्ये पण सोपी सोपी आहे, पण थोडेसे काही काही एमसीक्यू, काही काही क्वेश्चन थोडेसे काय होऊन जातात तर वियर्ड होऊन जातात, म्हणून थोडंसं लक्ष द्या. चला पहिले पाहू काय म्हणते. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोसेक एक्स इक्वल्स टू -√2. कोसेक एक्स इक्वल्स टू -√2. आता कोसेक एक्स इक्वल्स टू -√2 घ्या किंवा साइन याच्यामध्ये कन्वर्ट करा. मी काय करतो, सगळ्यात पहिले कोसेकचं मी साइन करतो, त्याच्या पहिले तर मी पेन चेंज करतो. थांबा एक मिनिट. काय ओके, डन. हा घेतला, त्यानंतर इथं गेलो, इथं गेलो, इथं गेलो. ओके, डन. चला पहा, सगळ्यात पहिले मी कोसेकचा साइन करतो. कोसेकचा रेसिप्रोकल साइन एक्स, म्हणजे इथं घेतलं मी ना साइन एक्स इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल 1/√2. जसाचा तसा. साइनचा कुठला अँगल 1/√2 राहते तर साइनचा π/4 अँगल 1/√2 राहते. साइन एक्स इक्वल्स टू मायनस साइन π/4. पहा, आता एक्स ची व्हॅल्यू जर आपण π/4 कन्सिडर केली, पण इथं निगेटिव्ह साइन आहे. निगेटिव्ह साइन आहे तर चेक करायचं. प्रिन्सिपल सोल्युशन सगळे काढता येते असं मी कन्सिडर करतो. जर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी 100% तुम्हाला सांगतो किंवा प्रिन्सिपल सोल्युशन कसं सॉल्व्ह करतात. तर डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. आता पहा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. साइन कुठं कुठं निगेटिव्ह असते, कारण की इथं निगेटिव्ह आलं साइन सर याच्यामध्ये निगेटिव्ह असते. आता पहा, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे अँगलची व्हॅल्यू आपल्याकडे π/4 झाली तर याच्यामध्ये फॉर्म्युला असते पाय प्लस थिटा आणि याच्यामध्ये 2π मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे π/4. पाय प्लस π/4 किती होणार 5π/4 आणि 2π मायनस π/4 किती होणार तर 7π/4. चेक करा, π/4 आणि 7π/4 आपल्याकडे कुठे आहे, सॉरी 5π/4 आणि 7π/4. ऑप्शन नंबर सी हे झालं याचा आन्सर. त्यानंतर पुढे जाऊ आपण. काय म्हणते, द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ 3 कोसेक एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. डायरेक्ट विचारलं प्रिन्सिपल सोल्युशन, डायरेक्ट विचारलं, मग टेन्शन नाही घ्यायचं. पहा, मी काय करतो, इथंच पहा क्वेश्चन पाहिला मी ना, हा 3 ट्रान्सफर करतो. मल्टिप्लिकेशन पहिले तर हा 2 ट्रान्सफर करतो. हा कशात आहे, सबस्ट्रॅक्शन मध्ये. तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होणार, हा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, म्हणजे इथं आलं √3 कोसेक एक्स इज इक्वल टू 2. हा √3 मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये, म्हणजे कोसेक एक्स इज इक्वल टू 2 अपॉन √3. कोसेक एक्स इक्वल टू 2 अपॉन √3. कोसेकचा जर रेसिप्रोकल केला तर काय येणार, साइन. साइन एक्स इज इक्वल टू √3 अपॉन 2. आता साइनचा कुठला अँगल सर √3 अपॉन 2 राहते, तुम्ही सांगा आता कुठला राहते. तर साइनचा π/3 अँगल √3 अपॉन 2 राहते. मग π/3 वाले ऑप्शन चेक करा किती आहेत. तर पहा, हा बी नाही आहे, हा बी नाही आहे, कारण की हा निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये नाही आहे. एक हा आपल्याकडे आहे आणि एक हा आपल्याकडे आहे. म्हणजे आता जर चेक केला आपण ना, याला आपण काय करू शकतो, इक्विव्हॅलन्स करू शकतो. म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू इथे येणार साइन π/3. साइन π/3 60 अँगल. ओके, मग एक्स ची व्हॅल्यू झाली π/3. आता हा पॉझिटिव्ह आहे, मग साइन आणखीन कुठे पॉझिटिव्ह असते सर, या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते. या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला काय असतो सर, पाय मायनस थिटा असते. म्हणजे इथं काय येणार, पाय मायनस π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2π/3, π/3 2π/3, सॉरी पाय मायनस π/3 बरोबर आहे. इथं π/3 2π/3 पाहिजेत. π/3 ओके, ऑप्शन नंबर ए, π/3 2π/3 आपल्याकडे आन्सर झालं. तो वेळ गेला की वो आपण एकदम मस्तपैकी सगळ्यात पहिले सर घेत होतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, मग त्याला कम्पेअर करत होतो, मग नंतर सर आपण चेक करत होतो किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये, आणि सर आपण असं कार्टेशियन सिस्टम काढत होतो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं क्वाड्रंट खेळत होतो. याच्यामधला फॉर्म्युला, त्याच्यामधला फॉर्म्युला, मग कम्पेअर करून त्यानंतर आपण ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन, ते धंदे करत होतो. तो वेळ गेला. डायरेक्ट करावं लागते आपल्याला, डायरेक्ट मारावं लागते, कारण की आपण सीईटी मध्ये आपण सीईटी शिकून राहिलो, आपल्याला सीईटी मध्ये परफॉर्म करावं लागते, म्हणून गोष्टी डायरेक्ट करणं शिका. हा, चलो. तर पुढे, द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ सेम क्वेश्चन, फक्त काय होते, इथं निगेटिव्ह येते, इथं फक्त निगेटिव्ह येते. मग आता पहा, अँगल तर याचा किती येणार, π/3 येणार. फक्त इथं काही डायरेक्ट जर केला तर साइन एक्स इज इक्वल टू मायनस साइन π/3 येणार. आता समजणे वाले को इशारा कॉफी, कारण सांगतो की बापा सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं हा 2 निगेटिव्ह होता, इथं काय फक्त पॉझिटिव्ह. अँगल किती आला, π/3, इथं साइन π/3 आला, इथं काय येणार मायनस साइन π/3 येणार. बरोबर. आता चेक करायचं साइन कुठं निगेटिव्ह असते सर, या क्वाड्रंटमध्ये, या क्वाड्रंटमध्ये. यामधला फॉर्म्युला असते पाय प्लस थिटा आणि याच्यामधला फॉर्म्युला असते 2π मायनस थिटा. आणि थिटाची व्हॅल्यू जर घेतली आपण तर हा झाला आपल्याकडे π/3. म्हणजे इथं काय येणार, पाय प्लस π/3 आणि इथे येणार 2π मायनस π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथे येणार 4π/3 आणि इथे येणार 5π/3. 4π/3 आणि 5π/3 चेक करा. 4π/3 5π/3 ऑप्शन नंबर सी.
डायरेक्टच करावं लागते. पुढे द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ √3 sec x + 2 = 0. आता याचं तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन काढसाल आणि आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल. ज्याचं आन्सर येईन याचं मी त्याचं उद्या आपल्या सुरुवातीला जे आपण घेत असतो ना चेअर अप करायसाठी त्याच्यामध्ये त्याचं नाव घेईन, त्याच्यासाठी क्लॅप करीन. ओके डन. काय करसान हिंट देऊन देतो. हा 2 ट्रान्सफर करसान, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होणार, हा √3 ट्रान्सफर करसान म्हणजे हा येणार -2/√3. रेसिप्रोकल करायचं असेल तर करा किंवा सेकचा एक अँगल राहते तुमच्या मनानुसार पहा काय येते आन्सर. पुढे 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 काय म्हणते द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cot x = √3. कॉट करा किंवा कॉटचा टॅन ठेवा, मी टॅन करतो. मला पहा साइन कॉस टॅन मध्ये मला सोपी जाते म्हणून मी त्या गोष्टी करून राहिलो रेसिप्रोकल. तुम्ही डायरेक्ट जरी केलं तरी काही चिंता नाही आहे. पहा इथं काय करतो मी टॅन x = 1/√3. आता टॅनचा कुठला अँगल 1/√3 राहते तर मला तरी वाटते बॉस सर टॅनचा π/3 अँगल 1/√3 राहते. त्यांचा π/3 अँगल, कारण की तिकडे जर गेलो आपण 1/2 हा इकडे 1/2 तिकडे √3/2 नाही थांबा चेक करू द्या. पहा 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 हा जर इकडे घेतला 1 त्यानंतर मग इथं √3/2 हा 2 कॅन्सल, हा राहते किती राहते तर π/6 राहते. सॉरी π/6 राहते π/6. तर टॅनचा π/6 अँगल 1/√3 राहते. मग आता पहिले तर π/6 असायला पाहिजे. π/6 कुठं कुठे आहे सर 1 2 3 मध्ये π/6 आहे, याच्यामध्ये नाही म्हणजे हा ऑप्शन आपला कटला. 3 मध्ये आहे ना, मग आणखीन टॅन कुठे पॉझिटिव्ह असते पहा. याला जर कम्पेअर केलं टॅन x = टॅन π/3 आला आपल्याकडे. टॅन x = टॅन π/3 म्हणजे x ची व्हॅल्यू टॅन कॅन्सल झाला तर x काय आला आपल्याकडे π/3 आला. एक ऑप्शन आला आपल्याकडे. त्यानंतर आणखीन टॅन कुठं पॉझिटिव्ह असते सर टॅन पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते. तिसऱ्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला असते सर π + θ म्हणजे इथे येणार π + π/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे येणार 4π/3 म्हणजे सर π/3 आणि 4π/3 π/3 आणि सॉरी π/6 इथं π/6 आणि इथं पण π/6 सॉरी होते कधी कधी म्हणजे इथं काय येणार π + π/6 = 7π/6. सर आपल्याकडे π/6 आणि 7π/6 वाले ऑप्शन π/6 आणि 7π/6 वाला ऑप्शन आपल्याकडे एकच आहे. तेच मारायचं आणि समोर जायचं. पुढे काय म्हणते द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cot x = -√3. सेम पहा याच्यासारखाच क्वेश्चन आहे, सेम याच्यासारखा क्वेश्चन आहे. इथं √3 होतं, इथं -√3 येणार. अलग लक्षात म्हणजे आपल्याला चेक करावं लागेल टॅन कुठं निगेटिव्ह असते. सेम फक्त टॅन इथं निगेटिव्ह याच्यामधला फॉर्म्युला आपल्याला यूज करावं लागेल. इथं काय येणार π - θ आणि इथे येणार 2π - θ. इथं येणार π - θ ची व्हॅल्यू π/6 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5π/6. इथं 2π - θ म्हणजे 11π/6. 5π/6 आणि 11π/6 ऑप्शन नंबर डी. पेनही मी उचलला नाही. समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की बॉस सर हा क्वेश्चन किती नंबरचा 6 नंबरचा क्वेश्चन तुम्ही असा व्हर्च्युअली केला, वरच्या वरतीच केला, डायरेक्ट हातोहातच केला, आम्हाला समजला नाही. जर असं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की बॉस सर समजलं नाही, मी समजून सांगतो. जर समजलं असेल तर बिलकुल लाईक करा, आपल्या याले लाईक वाली कमेंट पाठवा अशी है ना. चलो 6 नंबरचा क्वेश्चन झाला. 7 नंबरचा क्वेश्चन द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos 2x = -1/2. ओके काही विषय नाही सर cos 2x = -1/2 घेतला मी क्वेश्चन. cos 2x = -1/2. आता हा cos 2x जसाचा तसा मला एक सांगा कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते. साईनचा π/6 अँगल 1/2 राहते तर कॉसचा π/3 अँगल 1/2 राहते. मायनस साईन जशी तशी कॉस साईन कॉसचा इथे येणार cos ऑफ π/6. इथं काय येणार cos ऑफ π/6. मग आता इथं निगेटिव्ह आला पहा हा 2x ने जर कम्पेअर केला तर आपल्याकडे π/6 आहे पण हा निगेटिव्ह आहे. चेक करसान कॉस कुठं निगेटिव्ह असते सर सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असते आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असते. सर सेकंड आपण जर कम्पेअर केलं तर 2x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे π/6. मग आता याच्यामधला फॉर्म्युला काय असतो सर याच्यामधला फॉर्म्युला असते π - θ आणि याच्यामधला फॉर्म्युला असते π + θ. मग सर π - θ पहा 2x π/6 आला तर मी x ची व्हॅल्यू काढून घेतो. पहा 2x π/6 घेतला तर x ची व्हॅल्यू x काय येणार π/12 असं ही घेता येते. काय काढायला लागते प्रिन्सिपल सोल्युशनच काढायला लागते ना. ओके ठीक आहे राहू द्या. 2x π - θ ची व्हॅल्यू हे राहू देतो सध्या. थांबा इथं येणार π - घेतला आपण मग. थांबा इथं काहीतरी घोर झाला का पाहू द्या मला एक वेळेस. काय कॉस मला थोडं अँगल मध्ये थोडंसं घे. 0 1/2 त्यानंतर 1/√2 √3/2 आणि हा 1 हा आपल्याकडे 0 π/6 π/4 π/3 आणि π/2. तर हा π/6 चा इथं झाला π/3
झाला पाय बाय 3. कॉसचा कुठला अँगल असते? पाय बाय 3 असते. सॉरी, पाय बाय 3 घेतला इथं आपण, पाय बाय 3 घेतला. आणि इथं पण 2x इज इक्वल टू अँगल कम्पेअर केला. इथे येणार पाय प्लस पाय बाय 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 4 पाय बाय 3. हा 2 इकडे कशात आहे? 2x आणि इथं पण काय येणार? पाय मायनस पाय बाय 3 इक्वल्स टू 2 पाय बाय 3. हा 2x जसा तसा x कॅन्सल म्हणजे एक येणार पाय बाय 3 आपल्याकडे. 2 2 जो 4 म्हणजे येणार 2 पाय बाय 3. एक येणार पाय बाय 3, दुसरा येणार 2 पाय बाय 3. ऑप्शन नंबर डी. भाऊ हे जे आहेत ना पहा, मला येतात की बुवा 30 सगळ्यात पहिले असते 30, 45, 60 आणि 90. मी फक्त रेडियन मध्ये थोडंसं कन्फ्युज होतो, कुठे रेडियन मध्ये कन्फ्युज होतो, बाकी काहीच नाही. आमच्या क्लासच्या पोरायला माहित आहे की बुवा सर रेडियन मध्ये कन्फ्युज होतात, बाकी काही नाही. पुढे काय म्हणते की बुवा x विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय. पहा, लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय असं म्हटलं की सरळ सरळ लक्षात घ्यायचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढावं लागते. आणि प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे असते तर दोन व्हॅल्यू निघतात. टेन्शनचं काम नाही, पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. मग याच्यामध्ये काय येणार? पहा, याच्यामध्ये हे दोन ऑप्शन तर हातोहात कटले भाऊ, हातोहात कटले, काही लोड नका घेऊ. मग इथं काय म्हणते 2 cos x - 1. आणि पहा, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, हे दोन्हीही कशात आहेत? मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि इज इक्वल टू 0 आहे. तर दोघांना 0 वाटून देतो मी हातोहात. इथं काय आपल्याकडे 2 cos x, 2 cos x minus 1 into इथं आहे 3 plus 2 cos x is equals to 0. 0 वाटून दिला समजा 2 cos x minus 1 is equal to 0. और मध्ये येणार इथं 3 plus 2 cos x is equal to 0. दोघांना आपण 0 वाटून दिले, बरोबर. पुढे काय सर? आता मला एक गोष्ट सांगा, मी हा ब्रॅकेट घेणारच नाही. हा ब्रॅकेट घेणं म्हणजे गधेपणा आहे, कारण की हे व्हॅलिड व्हॅल्यूज नाही ना. कॉस लाय कशात करते? -1 to 1 मध्ये लाय करते. पण हा जर घेतला आपण ना, हा 3 हा पहिले 3 ट्रान्सफर केला, नंतर 2 ट्रान्सफर केला तर -1.5 येते. अजमत नाही, तरी पाहू आपण. पहा, हा 3 पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार? 2 cos x इज इक्वल्स टू -3. हा 2 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये म्हणजे काय येणार? cos x इक्वल्स टू -3/2. हे व्हॅल्यूज नाही ना आपल्याकडे, हे नाहीच आहे याच्यामध्ये, आपल्या ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये बी नाही आहे. मग सर हा पाहू आपण. इथं काय? पहा, हा निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे 2 cos x इक्वल्स टू 1 म्हणजे cos x इज इक्वल्स टू 1/2. कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते? तर कॉसचा π/3 अँगल 1/2 राहते. म्हणजे एक तर π/3 झाला आपला. एक π/3 वाले ऑप्शन किती आहेत? पहा, 2 आहेत, हा आणि हा. मग पाहू ना आपण आणखीन काय ते. पहा, प्रिन्सिपल सोल्युशनच्या दोनच व्हॅल्यू निघतात. एक π/3 झाला, हा झाला एक π/3. ओके, कारण की cos x इज इक्वल्स टू cos π/3 आपल्याकडे आला, म्हणजे x ची व्हॅल्यू π/3 झाली. आणखीन cos कुठं पॉझिटिव्ह असते? सर cos असते चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, आणि चौथ्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला असते सर 2π - θ. आणि थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5 π/3, 5 π/3. ओके, ऑप्शन नंबर डी. चलो नेक्स्ट काय म्हणते? द सोल्युशन सेट ऑफ 8 cos square theta plus 14 cos theta plus 5 is equal to 0 in the interval of 0 to 2 pi. प्रिन्सिपल सोल्युशन आहे, पण आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काही लोड नाही घ्यायचे, काही टेन्शन नाही घ्यायचं, काही चिंता नाही करायची. क्वाड्रॅटिक इक्वेशन असो की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा बाप असो, आपण बसलो इथं सॉल्व्ह करायसाठी. लोड नाही घ्यायचं काही. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर, है ना. चला, तर 8 cos square theta plus 14 cos theta plus 5 is equals to 0. याचं आपण जर रूट पाडायचे म्हटले तर 8 पंच 40. आता समजा इथं 40 आला आपल्याकडे, 40 ला आपण कसं स्प्लिट करू शकतो? 10 चूक 40, 4 10 40 असं करू शकतो. म्हणजे इथं काय येणार? 8 cos square theta plus 4 cos theta plus 10 cos theta plus 10 cos theta plus 5 is equals to 0. ओके, हे एक पेअर आणि हे एक पेअर. याच्यामधून काय कॉमन निघते सर? याच्यामधून 4 आणि cos theta कॉमन निघते, तर आतमध्ये राहील सर 2 cos theta plus 1 राहणार, प्लस साइन जशीची तशी. याच्यामधून काय निघते सर? याच्यामधून आपण 5 बाहेर काढू शकतो, तर आतमध्ये राहते 2 cos theta plus 1 is equal to 0. पहा सर, आपल्याकडे हा एक ब्रॅकेट झाला आणि हा एक ब्रॅकेट होते, म्हणजे काय होते आपल्याकडे 2 cos theta plus 1 हा एक ब्रॅकेट झाला, आणि 4 cos theta plus 5 is equal to 0 हा एक ब्रॅकेट झाला. हा घेणारच नाही मी, कारण की भाऊ हा व्हॅलिडच नाही ना. हा जर व्हॅलिड असता तर मी घेतला असता, काही लोड नाही आहे. पण मी 5 ट्रान्सफर केलं, -5 येणार. मग 4 ट्रान्सफर केला, -5/4 cos theta is equal to -5/4. व्हॅल्यूच नाही ना भाऊ, काही लोड नका घेऊ, काही टेन्शन नका घेऊ, चिंता नका करू. हा कटला, हा पाहतो मी. म्हणजे आले 2 cos theta plus 1 is equal to 0 घेतला, हा 1 ट्रान्सफर केला तर काय येणार? 2 cos theta is equals to -1. हा 2 ट्रान्सफर केला तर cos theta is equals to -1/2. कॉसचा कुठला अँगल सर 1/2 राहते? तर कॉसचा π/3 अँगल सर 1/2 राहते, π/3. इथं काय येणार सर? cos theta is equals to -cos π/3. म्हणजे आपल्याकडे जो थीटा आहे तो π/3 आला.
आता थिटा पाय बाय 3 आला तर 2 व्हॅल्यू निघणार. आता आपण जर चेक केलं कार्टेशियन सिस्टीम मध्ये तर किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह राहते आणि किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह राहते. आपल्याला निगेटिव्हशी मतलब आहे सर. दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये निगेटिव्ह राहते, पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये तर पॉझिटिव्ह राहते. दुसऱ्यामधला फॉर्म्युला असते सर पाय मायनस थिटा आणि त्याच्यातला असते पाय प्लस थिटा. ओके डन सर. मग आता पाय मायनस थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे पाय बाय 3, पाय मायनस पाय बाय 3 आणि इथे काय येणार सर पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे इथे येणार सर 2 पाय बाय 3. एक येणार 2 पाय बाय 3, इथे येणार 4 पाय बाय 3. चेक करा ऑप्शन 2 पाय बाय 3 आणि 4 पाय बाय 3. 2 पाय बाय 3 आणि 4 पाय बाय 3 ऑप्शन नंबर सी. काही लोड नाही, काही टेन्शन नाही घ्यायचं. डोंट फिअर. द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ 2 sin square x plus cos x is equal to 0. आता पहा हे क्वेश्चन महत्वाचे. का बरं महत्वाचे आहेत सर? कधी कधी काय होते हे क्वेश्चन कसे करायचे हे समजत नाही. इथं काय दिलं सर 2 sin square x plus cos x equal to 0. काळ्याचं काय सांगितलं आहे आपल्याकडे? काळ्याचं सांगितलं प्रिन्सिपल सोल्युशन. हो सर, काही लोड नका घेऊ, काही टेन्शन नका घेऊ, काही चिंता नका करू. तर सगळ्यात पहिले 2 sin square x plus cos x equal to 0 मी उचलला. आपल्याकडे काय 2 असा काऊन होऊन राहिला बे पेन सोबत? थांबा बरं एक मिनिट. कुठे हो? एक मिनिट. काय असं कोण होऊन राहिलं? हे स्क्रीन अशी कोण करून राहिली? काय झालं बाळा तुला? 2 sin square x plus cos x is equal to आपल्याकडे 0. मी क्वेश्चन उचलला. आता सर याच्यामध्ये रिप्लेसमेंट काय करायचं? आता आमचे ऑफलाईन वाले जे बुट्टे आहेत ते जे क्वेश्चन झाले म्हणून ते येतील, ते तिकडून म्हणतील हो सर रिप्लेसमेंट आपल्याला सायन्स कोरेक्सली करायचं. पण का बरं करायचं हे महत्वाचं आहे ना. कारण सांगतो, जे नवीन आहेत आपले, जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे आपले दुरून दुरून पाहून राहिले, आपला जो परतवाड्याचा माणूस आहे चौधरी, त्याच्यासाठी सांगतो, बाकी सगळ्यासाठी सांगतो, अशातला भाग नाही. पहा सायन्स स्क्वेअर एक्स आहे आपल्याकडे. तर सायन्स स्क्वेअर एक्सला आपण लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. पण भाऊ नुसतं या कॉस एक्सला लिहू शकतो आपण 1/sec x आणि त्याच्यामध्ये काही आपलं रिलेशन बसून नाही राहिलं. मग या सायन्स स्क्वेअर एक्सला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहू शकतो. नंतर मग सर कॉस स्क्वेअर आलं, इथं कॉस आहे, कॉस स्क्वेअर आलं म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बसते. म्हणजे हा 2 जसाचा तसा या सायन्स स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहू शकतो प्लस हा कॉस x इज इक्वल टू 0 जसाचा तसा. 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2 मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स इज इक्वल टू 0. मग सर स्क्वेअर वाली टर्म निगेटिव्ह असते का? कधीच निगेटिव्ह नसते. मग मी काय करतो साइन चेंज करतो आणि अरेंज करतो. पास पहिले तर मी पहिले तर अरेंज करतो -2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. आता पहा स्क्वेअर वाली टर्म कधीच पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसते इन केस ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. म्हणून काय केलं मी ना साइन चेंज करतो. एक तर निगेटिव्हने मल्टिप्लाय करा किंवा निगेटिव्हचे पॉझिटिव्ह करा आणि पॉझिटिव्हचे निगेटिव्ह करा. मी तेच करतो, निगेटिव्हचे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचे निगेटिव्ह. इथे काय येणार 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस एक्स आणि -2 इज इक्वल टू 0. डन सर. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मागच्या क्वेश्चन सारखं करावं लागते. मागचा क्वेश्चन काय होता, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केला, 2 आपण वेगवेगळे ब्रॅकेट काढले, त्यानंतर आपण कम्पेअर केल्या आणि व्हॅल्यू काढल्या. सेम इथं करसान. पहा इथं काय -2 मल्टिप्लाइड बाय 2 -2 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू किती येणार -4 येणार. असं मल्टिप्लिकेशन पाहायचं ज्याचं मल्टिप्लिकेशन -4 येईल, ज्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 येईल. हा चेक करा तुम्ही, काढा आणि सांगा काय आहे काय नाही. तर ओके डन. चलो आगे देखो क्या है. तो आगे देखो द वैल्यू ऑफ x in 0 to 2 pi. The value of x in 0 to 2 pi satisfying the equation sin x into cos x is equals to 1/4. Sin x into cos x is equals to 1/4. Sin x into cos x is equals to 1/4. थांबा आता मला चेक करू द्या. द व्हॅल्यू ऑफ द x sin x घेतला मल्टिप्लाइड बाय cos x घेतला इज इक्वल्स टू 1/4. किती वेळ झाला हे पाहू द्या मला पहिले. तर जास्त वेळ नाही झाला, काही टेन्शन नका घेऊ, काही लोड नाही आहे. पहा क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ sin x in a bracket 0 to pi/2 satisfying the equation sin x into cos x equals to 1/4. घेतला आपण, क्वेश्चन उचलला, काही लोड नाही आहे. sin x into cos x is equals to आपल्याकडे 1/4. तर मी काय करतो याला ऍडजस्ट करतो. कसं ऍडजस्ट करतो ते मला पाहू द्या पहिले. sin x into cos x पॉवर 1 आहे दोघांची. ओके ठीक आहे, काही लोड नाही आहे. 2 न मल्टिप्लाय करतो, 2 न डिवाइड करतो. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं, इथं काय होणार, इथं होणार सर 2 sin x into cos x ला आपण sin 2x लिहू शकतो. sin 2x अपॉन 2 जसाचा तसा इज इक्वल टू 1/4. डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, वरती गेला 2 to the 4 म्हणजे sin 2x इज इक्वल टू किती आला 1/2. साइनचा कुठला अँगल 1/2 राहते? मला वाटतं साइनचा π/6 अँगल 1/2 राहते. म्हणजे याला लिहू शकतो आपण sin 2x इज इक्वल टू sin π/6 लिहू शकतो. म्हणजे 2x ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे π/6. म्हणजे 2x इज इक्वल टू π/6 झाला. हा 2 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन म्हणजे 6च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. म्हणजे x इक्वल टू किती येणार सर π/12. π/12 वाला ऑप्शन आहेत काय
एकच आहे, बस 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 बस, मी जास्त लोड नाही घेणार सर, एकच आहे π/12 वाला ऑप्शन, दुसरा आन्सर करणार बी नाही. चलो पुढे 12 नंबर, द सोल्युशन ऑफ sin x प्लस sin 5x इज इक्वल टू sin 3x इज इक्वल टू 0 इन 0 to π/2. प्रिन्सिपल सोल्युशन काढा लागते, प्रिन्सिपल सोल्युशन काढा लागते, काही लोड नाही आहे. sin x प्लस sin 5x, sin x प्लस sin 5x सगळ्याची पॉवर 1 आहे. मग काय करतो अशा टाइमला, मी करतो याच्यामध्ये sin c प्लस sin d फॉर्म्युला लावतो. sin c प्लस sin d असते 2 sin of c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस ऑफ c मायनस d अपॉन 2. सगळ्याला माहित आहे बिलकुल 100%, कारण की कोणी शिकवलंय न शिकवलंय. पहा sin x sin 5x, मग 2 sin of c प्लस d, पहा c आहे आपल्याकडे x आणि d आहे आपल्याकडे 5x, c प्लस d, x प्लस 5x 6x, 6x डिवाइड बाय 2 3x, इथे आन्सर येणार 3x इंटू कॉस ऑफ c मायनस d, पहा कॉस ऑफ, इथं दाखवतो काय, कॉस ऑफ c मायनस डी, x मायनस 5x अपॉन 2 किती होणार सर, कॉस ऑफ मायनस 4x अपॉन 2 येणार, 2 2 4 म्हणजे काय येणार सर, कॉस ऑफ मायनस 2x. पण तुम्हाला माहित आहे कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू काय लिहिता येते, कॉस थिटा, म्हणजे पॉझिटिव्ह लिहिता येते. म्हणजे इथं आला आपल्याकडे कॉस ऑफ 2x मायनस हा पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह, मायनस साइन 3x इज इक्वल टू आपण 0 लिहू शकतो. काही लोड नाही सर, काही चिंता नाही, काही टेन्शन नाही. पहा समजलं सगळ्याला, काही विषय नाही. पुढे 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 काय आपल्याकडे, की बुवा आता या दोघांमधून पहा, हे एक टर्म आणि हे एक टर्म झाली, या दोघांमधून काय कॉमन करता येते, इथं सर sin 3x आहे, इथं पण sin 3x आहे, sin 3x काढला बाहेर. सर sin 3x जर बाहेर काढला तर आतमध्ये राहिलं 2 cos 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. ओके बढिया सर, काही लोड नाही. sin 3x इक्वल टू 0 आणि 2 cos 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 असे आपण दोघांना 0 वाटून देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे येणार sin 3x इज इक्वल टू 0, मधात घेतला आपण, और 2 cos 2x मायनस 1 इज इक्वल टू 0, इथं आला 2 cos 2x इज इक्वल टू 1, cos 2x इज इक्वल टू 1/2. साइनचा कुठला अँगल 0 राहते सर, साइनचा 0 अँगल 0 राहते, 0 वाले ऑप्शन आहेत का, नाही आहेत, म्हणून हे मी सॉल्व्ह नाही करणार. याला सॉल्व्ह करतो. सर कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते, तर सर कॉसचा π/3 अँगल 1/2 राहते. म्हणजे याला कसं लिहू शकतो मी, cos ऑफ 2x इज इक्वल टू cos π/3 लिहू शकतो. cos ऑफ 2x इज इक्वल टू cos π/3 लिहिला सर, काही लोड नाही, काही लोड नाही. पहा cos गेला, 2x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे π/3, म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार, π/6 येणार. 2 3 6 π/6 वाले ऑप्शन एकच आहे. जाऊ द्या तिकडे, बाकी मी करणारच नाही, रिकामी कुठाने करणार नाही. मला जर फक्त भांडे घासायला सांगितलं तर मी घरी भांडेच घासीन, धुणं कधीच धुणार नाही, कपडे कधीच धुणार नाही, है ना. आमच्याकडे कपड्याला धुणं म्हणतात, वराळी शब्द आहे. चला, tan x प्लस sec x इज इक्वल टू 2 cos x इन इंटरवल ऑफ 0 to π 2π. देन आपल्याला काढायचं काय, आपल्याला काढायला लागते याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन. मग tan x sec x इज इक्वल टू cos x 2 cos x कसं करता येईल, काही टेन्शन ना घेऊ, मी बशाला लोड नाही घ्यायचं, मी सिम्प्लिफिकेशन करून देतो, आन्सर मीच काढून देतो, काही टेन्शन नका घेऊ. tan लिहिता येते आपल्याला, tan लिहिता येते सर sin x अपॉन cos x प्लस sec लिहिता येते सर 1 अपॉन cos x इज इक्वल टू 2 cos x, जसाचा तसा. हा बेस सेम केला, ऍडिशन करा, काय येणार sin x प्लस 1 अपॉन खाली येणार cos x इज इक्वल टू 2 cos x. हा sin x प्लस 1 जसा तसा, हा cos x डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, म्हणजे cos x मल्टिप्लाइड बाय cos x cos स्क्वेअर x, म्हणजे हा 2 जसा तसा इथे येणार cos स्क्वेअर x. ओके, sin x प्लस 1 जसा तसा 2 जसा तसा cos स्क्वेअर लिहिता येते 1 मायनस sin स्क्वेअर x. आपण पॉवर 2 वाला काय करत असतो, रिप्लेस करत असतो, म्हणजे हा 2 न मल्टिप्लाय केला 2 मायनस 2 sin स्क्वेअर x, आणि इकडे काय आपल्याकडे sin x प्लस 1. हे इकडे घ्या, पहा हा निगेटिव्ह पाहिजेत नाही, स्क्वेअर वाली टर्म निगेटिव्ह पाहिजेत नाही, म्हणून हा ट्रान्सफर करून राहिलो. म्हणजे इथे येणार 2 sin स्क्वेअर x प्लस sin x प्लस 1 मायनस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे आपल्याकडे फायनल आलं 2 sin स्क्वेअर x प्लस sin x आणि मायनस 1 इज इक्वल टू 0. हे बनलं आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे रूट पाळ लागतील. पहा मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 2 किती राहते, तर -2 राहते, आणि -2 चे रूट असे पाळायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन -2 आलं पाहिजे, बट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे, तर 1 आलं पाहिजे. म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय -1 इज इक्वल टू -2 आणि 2 - 1 विल बी 1 येते, बसते. म्हणजे इथे काय येणार 2 sin स्क्वेअर x प्लस 2 sin x मायनस sin x आणि -1 इज इक्वल टू 0. हे पडले याचे फॅक्टर. हे एक पेअर आणि हे एक पेअर, याच्यामधून काय कॉमन निघते सर, 2 sin x कॉमन निघते, आतमध्ये राहील sin x प्लस 1, याच्यामध्ये -1 जर कॉमन काढला तर आतमध्ये sin x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, त्यानंतर पहा हा एक पेअर हा घ्या आणि एक पेअर हा घ्या, म्हणजे इथे येणार 2 sin x मायनस 1 आणि दुसरा येणार
साइन एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. साइन एक्स निगेटिव्ह कुठे येते 3π/2 मध्ये निगेटिव्ह येते. बट पा हा घेतला आपण काय आपल्याकडे 2 साइन एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे साइन एक्स ची व्हॅल्यू किती येते 1/2. हा काय ओके ओके इज इक्वल टू 1/2 येते. साइन एक्स ची व्हॅल्यू 1/2 येते. आता साइन एक्स ची व्हॅल्यू जर आपल्याला 1/2 घेतली तर साइनचा कुठला अँगल 1/2 राहते तर π/6 वाला 1/2 राहते. आणि साइन पहा म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे एक तर π/6 आली. आणि साइन कुठं पॉझिटिव्ह राहते सर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. याच्यामधला फॉर्म्युला आहे सर पाय मायनस थिटा म्हणजे पाय मायनस π/6 म्हणजे येते 5π/6. π/6 आणि 5π/6 ऑप्शन नंबर सी. ओके सॉल्व्ह करायचं काम नाही पूर्ण. पुढे काय म्हणते इफ 5 sin theta is equal to 2 sin 3 theta and theta belongs to 0 to pi then sin theta is equal to ओके ठीक आहे काढून पाहू आपण काही लोड नाही काही टेन्शन नाही घ्यायचं. साइन थिटा आहे साइन थिटा काढायचं आपल्याला साइन काढायचं की टॅन काढायचं पाहू द्या. एक मिनिट काय हा क्वेश्चन मध्ये गडबडी वाटते मला थोडीशी आपण करून पाहू. क्वेश्चन टाईप करताना थोडसा कुठेतरी मला वाटते मिस्टेक झाली आहे पण तरी आपण करून पाहू काही टेन्शन घेऊ नका. हा साइन थिटा इथं 2 sin 3 थिटा हा साइन थिटा जसाचा तसा हा 2 जसाचा तसा साइन 3 थिटाचं एक्सपान्शन करता येते आपल्याला 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा करू आपण. 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा केला आपण एक्सपान्शन. ओके डन. पुढे आणखीन काय करता येते सर 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 6 sin थिटा मायनस 8 sin क्यूब थिटा. हा 8 sin क्यूब थिटा इकडे निगेटिव्ह आहे इकडे पॉझिटिव्ह होणार म्हणजे इथे होणार की 8 साइन क्यूब थिटा इज इक्वल टू इथं 6 साइन थिटा मायनस हा साइन थिटा म्हणजे येणार 5 साइन थिटा 5 साइन थिटा आणि इथं काय आपल्याकडे 8 साइन क्यूब थिटा जसाचा तसा. हा 8 मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये हा साइन थिटा इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये म्हणजे काय येणार साइन क्यूब थिटा अपॉन साइन थिटा आणि इज इक्वल टू वरती येणार 5/8. 5/8 या फॉर्मॅटमध्ये आहे काय पण तिथं पाहू द्या मला पहिले जाऊ द्या पाहू साइन यातला एक साइन कॅन्सल म्हणजे इतर आला वरती साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 5/8 जसाचा तसा आपल्याला साइन काढायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर केलं तर √5/2√2 राहते. √5/2√2 पहा स्क्वेअर रूट जर घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट जर बोथ साइड घेतलं तर इथं काय राहील साइन थिटा इज इक्वल टू इथे येणार √5/√8 इज इक्वल टू हा √5 जसाचा तसा आहे √8 ले काय लिहू शकतो आपण 2√2 लिहू शकतो. √5/2√2 हे याचा आन्सर आहे. बट 2√2 बट हा क्वेश्चन थोडासा मला वाटते मिसमॅच झालाय 14 नंबरचा कारण की टाईप करतानाच इथं जर टॅन असता तर वेगळी व्हॅल्यू आली असती साइन अपॉन कॉस घेतला असता आपण ना कारण की साइनची व्हॅल्यू आली आपल्याला साइन वरून आपल्याला कॉस काढता येते है ना. थोडंसं मी पाहतो मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे काय तर हा ठीक आहे काही टेन्शन घेऊ नका. पण जर समजा असा जशी नुसतं साइन करा तर हे पण काही चुकलं नाही काही टेन्शन नाही घ्यायचं. पुढे काय म्हणते द नंबर्स ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan 2 θ इज इक्वल टू 1. अरे भाऊ tan 2 θ इज इक्वल टू 1 tan θ इज इक्वल टू 1 tan ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे π/4 आहे म्हणजे सर किती वेळेस पॉझिटिव्ह आहे म्हणजे 2 निघतील याच्यावरती निघत नाही काही टेन्शन घेऊ नका. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढे सॉल्व्ह करायचं काम नाही. पहा पुढे काय म्हणते द नंबर्स ऑफ सोल्युशन ऑफ साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2. भाऊ साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2 नंबर्स ऑफ सोल्युशन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. भाऊ हा क्वेश्चन आला तुम्हाला काय म्हणते द नंबर्स ऑफ सोल्युशन ऑफ साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2. तुम्हाला वाटतं सर असा कसा भलकासाच क्वेश्चन भारी आहे. मी काय म्हणतो एकदम सोपी क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला जर तुम्ही पेन उचलसाल की नाही तुफान भाऊ म्हणजे तुम्ही या क्वेश्चनची इज्जत काढली. त्या क्वेश्चनला जर पेन उचलला तर याला पेन उचलला गेला नाही पाहिजे. सिंपल आहे. नंबर्स ऑफ सोल्युशन साइन स्क्वेअर रूट जर घेतलं तर साइनचा स्क्वेअर रूट साइन थिटा आणि 1/2 चा स्क्वेअर रूट 1/√2 1/√2 म्हणजे साइनचा π/4 अँगल π/4 अँगल सर एक वेळेस पॉझिटिव्ह आणि π/4 आणखी साइन कुठे पॉझिटिव्ह असते त्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह म्हणजे किती निघतील 2. ऑप्शन नंबर सी. चला पुढे 0 to 2π मध्ये काय करते नंबर्स ऑफ सोल्युशन ऑफ cos 2 θ इज इक्वल टू sin θ. cos 2 θ इज इक्वल टू sin θ. नंबर्स ऑफ सोल्युशन चेक करू आपण अंधी बैरी मारायचे नाहीत कारण की याच्यामध्ये सॉल्व्ह करावं लागते. cos 2 θ इज इक्वल टू sin θ. नाही तर मग आता सध्या सरनं सांगितलं की बा प्रिन्सिपल सोल्युशन आहे तर दोनच निघतात आणि गजानन महाराज की जय गजानन महाराजचं नाव घेऊन मारतो तर मी इकडून येईन तुम्हाला तिकडे मारीन कारण की हा सॉल्व्ह होऊन आपल्याला 2-3 आन्सर निघू शकतात है ना. तर cos 2 θ ला काय लिहू शकतो आपण सर cos 2 θ ला लिहू शकतो इन केस ऑफ साइनच्या फॉर्मॅटमध्ये 1 - 2 sin स्क्वेअर θ लिहू शकतो. cos 2 θ ले 1 - 2 sin स्क्वेअर θ कारण की इथं sin θ म्हणजे 1 - 2 sin स्क्वेअर θ हा इकडे पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मायनस sin θ
इज इक्वल टू 0. पुन्हा रिअरेंज केला तर -2 साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. निगेटिव्हचे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह, 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा आणि -1 इज इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला. याचे रूट पडतात, याचे फॅक्टर पडतात. काय? -2 मल्टिप्लाइड बाय 1 -2 आणि 2 मल्टिप्लाइड बाय -1 2. म्हणजे याचे काय पडतील? 2 साइन स्क्वेअर थिटा ओके प्लस 2 साइन थिटा माइनस साइन थिटा आणि -1 इज इक्वल टू 0. हे फॅक्टर समजने वालों को इशारा कॉफी. फॅक्टर लक्षात घ्या. हा एक पेयर आणि हा एक पेयर, याच्यामधून काय कॉमन निघते सर? 2 साइन थिटा कॉमन निघते. 2 साइन थिटा जर कॉमन काढला तर आतमध्ये राहणार सर साइन थिटा प्लस 1. इथून -1 कॉमन काढला तर आतमध्ये राहणार सर साइन थिटा प्लस 1. ओके डन. काही लोड नाही आहे, काहीच लोड नाही आहे. तर पुढे आणखीन काय करता येते सर? 2 साइन थिटा -1 एका ब्रॅकेटमध्ये आणि साइन थिटा प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. दोघांना 0 जर वाटून दिले तर इथे येणार 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू येणार साइन थिटा इज इक्वल टू 1/2 येणार. ओके हा झाला एक. आता 1/2 वाला म्हणजे π/6 वाला अँगल. π/6 वाला म्हणजे याचे दोन सोल्युशन, एक आणि एक असे दोन सोल्युशन निघतात. म्हणजे दोन तर फिक्स झाले. प्लस पाहू आपण. इथं आपल्याकडे साइन थिटा प्लस 1, साइन थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0 होतं. तर साइन थिटा इज इक्वल टू -1. साइनचा कुठला अँगल -1 राहते? तर पहा, एक कार्टेशियन सिस्टम घेतला, साइनचा π/2 अँगल 1 राहते, तर 3π/2 अँगल -1 राहते. म्हणजे एक सोल्युशन याचं 3π/2 निघते. म्हणजे 2 आणि 1 3. ऑप्शन नंबर सी आहे आपलं. 3 निघतात 3 है ना. म्हणून हरके धंदे करायचे नाहीत. हरके धंदे म्हणजे अति उत्साहात येऊन कामं कधीच करायचे नाहीत, है की नाही. In 0 to 3π, the numbers of solution of 2 sin square theta plus 5 sin theta minus 3 is equal to 0 are numbers of solution. किती येतील पाहू आपण, किती येतील. अंधेवरी आपण काही मारत नाही है ना. वेळ लागला तर चालेल. आजच्या या लेक्चरमध्ये मला तरी वाटतं आपण थोडे कमी क्वेश्चन घेऊ. 25 क्वेश्चन घेऊ, 25 ते 30 क्वेश्चन घेऊ, 30 घेऊ जमलं. आणि नेक्स्ट 2 लेक्चरमध्ये निबाडा करून टाकू ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा. कारण की भाऊ आज मला थोडंसं बाहेर जावं लागते, आमच्या सरसोबत जावं लागते, थोडंसं काम निघालं म्हणून. MST CET 2021-2022 सगळेचे सगळे PYQ आहेत. म्हणून जरा व्यवस्थित करा, जरा चांगले करा. तुम्ही कुठलाही पेड बॅच उचला, कुठलीही पेड बॅच, कोणाची पेड बॅच, आपल्याला काही कोणाला म्हणायचं नाही, आपल्याला काही कोणाला टार्गेट करायचं नाही. आपण टार्गेट कोणाला करू एवढं मोठं पण नाही. कोणाची पेड बॅच उचला, तुम्हाला हेच क्वेश्चन दिसतील, याच्यापेक्षा दुसरे क्वेश्चन दिसणार नाहीत. आणि तुम्हाला हाच थोडाफार अप्रोच चेंज दिसेल, बाकी काही नाही. थोडीफार शिकवायची टेक्निक वेगळी दिसेल, क्वेश्चन हेच दिसतील. अलग लक्षात. म्हणून करा भाऊ. आता थोडंसं आपलं रेकॉर्डेड आहे म्हणून लेक्चर जीवार येते करणं. लाईव्ह असतं तर आणखीन मजा आली असती. पहा काय म्हणते की बुवा 2 sin square theta plus 5 sin theta minus 3 equal to 0. याचे फॅक्टर पाडले. पहा 2 मल्टिप्लाइड बाय -3 -6 येतात. आता -6 ले असं स्प्लिट करा की ज्याची ऍडिशन 5 आली पाहिजेत आणि मल्टिप्लिकेशन -6. म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय 1 6 मल्टिप्लाइड बाय -1 -6 आणि 6 - 1 इज इक्वल टू किती येते? 5 येते. मग आपण याला हात स्प्लिट करू. पहा इथं काय येणार 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 6 sin थिटा मायनस साइन थिटा -3 इज इक्वल टू 0. त्यानंतर पहा पुढे काय म्हणते, हे एक पेअर आणि हे एक पेअर काय काय कॉमन निघते आपण चेक करू. ओके याच्यामधून आपण 2 आणि साइन थिटा कॉमन काढू शकतो. इथं 2 साइन थिटा जर कॉमन काढला तर आतमध्ये राहते साइन थिटा प्लस 3 राहते. याच्यामधून -1 कॉमन काढला तर इथं राहते साइन थिटा प्लस 3 राहते इज इक्वल टू 0. आता भाऊ एक गोष्ट, साइन थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0 जर पुट केला तर साइनचा कुठलाच अँगल आपल्याकडे 3 नाही आहे, म्हणून हा घेणारच नाही मी. हा पाय घेणं. आपल्याकडे राहिलं 2 sin थिटा -1. काय राहिलं 2 sin थिटा -1 इज इक्वल टू 0 राहिला. म्हणजे मग आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काय येते तर 1/2 येते. साइनचा कुठला अँगल 1/2 राहते, तर सर साइनचा π/6 अँगल 1/2 राहते. बरोबर आहे. म्हणजे काय ना साइन थिटा इज इक्वल टू π/6. π/6 किती राहते तर 1/2 0 1/2 π/6 30 अँगल राहते. मग तो काय म्हणते 0 to 3π मध्ये किती वेळेस हा 1 पॉझिटिव्ह राहते 1/2 म्हणजे साइन पॉझिटिव्ह राहते. घेतला आपण कार्टेशियन सिस्टीम, काही टेन्शन नाही आहे. π/6 पा इथं 0 इथं इथं 0 इथं पाय इथं 2π आणि इथं 3π. म्हणजे काय सर इथून सुरू झालो, एक चक्कर घेतला इथपर्यंत आलो, असं आहे त्याचं म्हणणं. मग याच्यामध्ये पाहू साइन हा पॉझिटिव्ह किती वेळेस राहील, साइन पॉझिटिव्ह किती वेळेस राहील. सर पहिल्या वेळेस हा झाला 1, हा दुसरा. ओके हे झाले 2 वेळेस. त्यानंतर सर हा 3 आणि हा 4 वेळेस राहील. चेक करा
कार्टेशियन सिस्टीम घेतला आणि आपल्याकडे काय म्हणते 0 to 3 पाय आहे, म्हणजे इथून पासून सुरू झालो 0 पासून इथपर्यंत 2 पाय, इथपर्यंत 3 पाय झालो. तर या एवढ्या चक्करमध्ये साईन किती वेळेस पॉझिटिव्ह राहील सर? सगळ्यात पहिले तर राहतेच, एक वेळेस झाला, त्यानंतर एक वेळेस 2 झाला, मग हे पूर्ण चक्कर मारा, डबल याच्यात वापस आलो, हा झाला सर 3 आणि हा झाला डबल 4, म्हणजे 4 वेळेस राहते. ऑप्शन नंबर ए आहे आपलं 4. ऑप्शन नंबर ए आहे आपलं 4. ओके, चलो पुढे. द जनरल सोल्युशन ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस पाय बाय 10 इज इक्वल टू 0. MSTCET 2020 काय राहील? काहीच लोड नाही, काहीच टेन्शन नाही, काहीच चिंता नाही. कॉस एक्स इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन असते 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. कॉस एक्स इज इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन असते एक्स इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 असं असते. मग इथं काय आहे? इथं एक्स प्लस पाय बाय 10 इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 हा ऍडिशनचा तिकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे एक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 मायनस पाय बाय 10 झालं. पाय बाय 2 मायनस पाय बाय 10 वेअर n बिलोंग्स टू z. टेन्शन घेऊ नका. ऑप्शन नंबर 2n प्लस 2n हा ऑप्शन नंबर ए, पाय बाय 2 मायनस पाय बाय 10. आणखीन थोडंसं सॉल्व्ह करता येते बरं, आणखीन थोडंसं सॉल्व्ह करता येते, पण करायचं काय मला पाहू द्या एक वेळेस, काही करायचं नाही, काही रिकामचोट कामं नाही करायचे. त्यानंतर हा क्वेश्चन, सर तुम्ही म्हणसान की बुवा आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये तुम्ही डिटर्मिनंट कुठून आणला? हे काय खिचडी करून राहिले सर? तुम्ही तर असं म्हणून राहिले की बुवा सहदा संग निंबू खा, अशी कंडिशन होऊन राहिली ना. तर ते सोपी आहे, काही टेन्शन घेऊ नका, एकदम चिल्लरपणा. आता आपला हा डिटर्मिनंट घेतला, मी पुन्हा काही डिटर्मिनंट लिहित नाही, काय डायरेक्ट आन्सर लिहितो. आता याच्यामध्ये काय करतो मी की बुवा मला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे, पण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायच्या आधी आपल्याला इथं सूट आहे किंवा तुम्ही एखादं ऑपरेशन परफॉर्म करू शकता. तर मी करतो. हा आपल्याकडे R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे. मी काय करतो, R1 चेंजेस टू R1 प्लस R3 घेतो, R1 प्लस R3. मग आपल्याकडे काय येणार? इज इक्वल्स टू हा डिटर्मिनंट जसाचा तसा R1 प्लस R3 घेतलं तर कॉस एक्स प्लस मायनस कॉस एक्स, आन्सर काय येणार? 0. साइन एक्स प्लस मायनस साइन एक्स म्हणजे आन्सर काय येणार? 0. कॉस एक्स प्लस कॉस एक्स 2 कॉस एक्स काय येणार इथं? 2 कॉस एक्स. हे बाकी जसेच्या तसे. इथं मायनस साइन एक्स कॉस एक्स, इथं साइन एक्स, इथं मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स आणि कॉस एक्स जसेच्या तसे. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. हा काय आपल्याकडे 2 कॉस एक्स. हे दोन घेणारच नाही मी, हे घेणारच नाही, 0 आहेत. तर हा घेतला, याच्या इंटरसेप्टिंग सोडले तर इथं 2 कॉस एक्स जसा तसा याच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन एक्स मल्टिप्लाइड बाय मायनस साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. मायनस कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स मध्ये सबस्ट्रॅक्शन असते, इथे येते कॉस स्क्वेअर एक्स आणि हा मायनस आहे बरं, हा मायनस आहे. ओके, डन. इज इक्वल टू 0 आहे, पहा इज इक्वल टू 0 दिला, काही नाही. मग हा 2 कॉस एक्स इन ब्रॅकेट, हा झाला इथं सर साइन स्क्वेअर एक्स, झाला साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे काय आला सर? 2 कॉस एक्स इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती होत असते? 1 होत असते. म्हणजे कॉस एक्स हा 1 झाला इज इक्वल टू 0. याने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे 2 कॉस एक्स इक्वल टू आला 0. म्हणजे कॉस एक्स ची व्हॅल्यू किती आली? कॉस एक्स किती आला आपल्याकडे? 0. कॉसचा कुठला अँगल 0 राहतो सर? कॉस एक्स इक्वल टू कॉस 0 मला वाटते 0 राहते. याच्यात आन्सर काय आहे? याच्यामध्ये आन्सर काय आहे? कॉस एक्स, ठीक आहे ना. कॉस एक्स इक्वल टू 0 घेतला. कॉस एक्स इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन, कॉस एक्स इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन असते 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2, 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2, 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 अशाला पाहिजेत. पण इथं तर दुसरंच काहीतरी होऊन राहिलं, भलतंच काहीतरी होऊन राहिलं. काय घोर झाला मला पाहू द्या फक्त एक वेळेस, जरा दुरून दिसते. अबे आन्सर आपलं चुकलं नाही. आपलं काय आलं? कॉस एक्स इक्वल टू 0. मग त्याचं जनरल सोल्युशन असते एक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 हिअर n बिलोंग्स टू z. मग आता इथं काय झालं सर? इथं झाली प्रिंटिंग मिस्टेक. 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2, इथं पाय बाय 2 पाहिजे, इथं 4 झाला सर. बाकी काहीच नाही, बाकी सगळं बरोबर आहे. काही लोड घेऊ नका, काही ताण नका घेऊ. पुढे किती मिनिटं झाले मला ते पाहू द्यावा पहिले. 38 मिनिटं झाले, काही लोड नाही आहे. 21 नंबरचा द जनरल सोल्युशन ऑफ साइन ऑफ mx प्लस साइन ऑफ nx इज इक्वल टू 0. काय करायचं याच्यामध्ये साइन सी प्लस साइन डी लावलाच चालते का? हो सर लावलाच चालते, काही लोड नाही आहे. तुमच्या मनानं करा, काहीही करा, आहे ना, पुरी सूट आहे. ठीक आहे, लावून पाहिजे तुम्ही, जमते काय तर. साइन सी प्लस साइन डी लावला तर काय असते? साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2 असते. म्हणजे इथं काय येणार? 2 साइन ऑफ सी प्लस डी, सी आहे आपल्याकडे mx प्लस nx अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी, म्हणजे इथे mx मायनस nx अपॉन
2 ओके इज इक्वल टू 0. दोघांमधून 1/2 कॉमन निघते म्हणजे हा 2 आणि हा 2 कॅन्सल. समजलं काय झालं? दोघांमधून 1/2 काढला कॉमन तर हा इकडचा 2 होते कॅन्सल. इथं झालं साईन जसा तसा इथून x कॉमन निघते. इथं काय राहील मग साईन ओके साईन इथं राहील m प्लस n इंटू x इंटू इथं काय राहील कॉस ऑफ m मायनस n इंटू x इज इक्वल टू 0. और क्या होगा और क्या होगा और क्या होगा और क्या होगा साइन एम एक्स इक्वल टू 0 साइन एन एक्स इक्वल टू 0 और क्या करना पड़ता देखन दो ठीक आहे ना. पाहू ना काय होते तर मग साइन एक्स ले 0 देऊन दिला म्हणजे इथं काही साइन ऑफ m प्लस n इंटू एक्स इज इक्वल टू 0. साइन एक्स इक्वल टू 0चं जनरल सोल्युशन काय असते आपल्याकडे n पाय म्हणजे k पाय. n च्या ठिकाणी इथं k वापरलाय म्हणजे इथं राहील m प्लस n इंटू एक्स इज इक्वल टू k पाय. n पायच्या ठिकाणी फक्त n च्या ठिकाणी k आणि हा पाय जसा तसा आणि हा m प्लस n इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये म्हणजे x इज इक्वल टू काय येणार x इज इक्वल टू k पाय अपॉन किंवा mx k पाय अपॉन m प्लस n. ओके ठीक आहे. पाहू ना आपण काय होते काय नाही. साइन ऑफ ओके डन. हा एक घेतला. त्यानंतर पुढे हा कॉस जर घेतला आपण कॉस एक्स इज इक्वल टू 0 जर घेतला तर m मायनस n इथं m मायनस n इंटू एक्स इज इक्वल टू 2n प्लस 1 म्हणजे 2n च्या ठिकाणी k घेतला काय n च्या ठिकाणी k घ्या लागते. n चे 2n प्लस 1 म्हणजे k प्लस 1 इंटू पाय बाय 2 असते. आता हा m प्लस n मल्टिप्लिकेशनचा इकडे कशात जाईल डिवायडेशन मध्ये जाईल. ओके तर म्हणजे हा येणार x इन ब्रॅकेट x इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2k प्लस 1 इंटू पाय बाय 2 अपॉन खाली काय येणार m मायनस n असं येणार. खाली येणार m मायनस n. दोन्ही ठिकाणी x ची व्हॅल्यू त्याची जर आपण ऍडिशन जर केली k पाय m प्लस n. अरे काहीतरी घोळ झाला मला जरा पाहू द्या दुरून. हे काय एकदम जोडून पाहिला जात नाही. बरोबर तो चालू आहे आपलं. काय घोर झाला मला पाहू द्या फक्त. हा 2 घेतला आपण हा कॅन्सल केला. मी एक काम करतो हा जो 2 होता हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनच्या इकडे डिवायडेशन मध्ये गेला आन्सर 0च राहते. हा 2 आणि हा 2 कॅन्सल करत नाही म्हणजे इथं काय राहील इथं राहील mx प्लस nx अपॉन 2 याच्या खाली 2 राहील याच्या खाली 2 राहील. याच्या खाली पण 2 घेतला आपण याच्या खाली पण 2 घेतला तर हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन इकडे डिवायडेशनच्या इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे x इक्वल टू 2k पाय m प्लस n 2k पाय m प्लस n 2k पाय हे आपलं ऑप्शन आहे काय टेन्शन नका घेऊ. इथं पण सेम गोष्टी होतील. याच्या खाली पण 2 राहील मग हा याच्या खाली 2 राहील तर हा याच्या खाली पण 2 राहील. हा 2 आणि हा पाय बाय हा 2 कॅन्सल म्हणजे इथं राहील 2k प्लस 1 इंटू पाय अपॉन खाली राहील m मायनस n. चेक करा हे 2k पाय अपॉन m प्लस n प्लस 2k पाय प्लस 1 अपॉन m मायनस n इंटू पाय जसाचा तसा असंही सॉल्व्ह करायचं होतं. जर तुम्हाला समजलं नाही थोडंसं काय आता सॉल्व्ह करताना मला थोडंसं क्रिटिकल झाला होते कधी एखादा क्वेश्चन होते. जर नाही समजलं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी डबल हा क्वेश्चन घेतो काही लोक नका घेऊ एकदम चांगला घेतो. जनरल सोल्युशन ऑफ साइन 2x इक्वल टू 1/2 साइन एक्सचं जनरल सोल्युशन काय असते साइन थिटा इक्वल टू साइन अल्फाचं जनरल सोल्युशन असते थिटा इक्वल टू n पाय प्लस इन ब्रॅकेट मायनस 1 रेज टू द पॉवर n इंटू अल्फा. मग अल्फा इथं साइन 2x आहे therefore 2x is equals to n pi plus in bracket minus 1 raised to the power n into alpha ची व्हॅल्यू किती pi by 6. हा 2 मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये गेला तर n pi by 2 प्लस इन ब्रॅकेट मायनस 1 रेस्ड टू द पॉवर n into pi by 12 झाला. चेक करा ऑप्शन तुम्हीच मारा कुठला येणार मला माहित नाही. त्यानंतर 23 नंबरचा cos ऑफ pq इक्वल्स टू cos ऑफ q p थीटा इज इक्वल्स टू cos ऑफ q थीटा इज इक्वल p इज नॉट इक्वल टू q देन p इज नॉट इक्वल टू q देन. तर अशा टाइमला काय करायचं देवा हा ट्रान्सफर केला इकडे तर cos c मायनस cos d या फॉर्मॅट मध्ये बसते किंवा आणखीन काय तर ठीक आहे जाऊ द्या. हे 20-22 क्वेश्चन झाले आजचे. हा क्वेश्चन मी उद्या पाहू कारण की आज मला थोडीशी घाई आहे. मला जरा बाहेर गावी जायचं आहे तर हा या क्वेश्चन पासून आपण उद्या पाहू कारण की थोडंसं घाई गडबडमध्ये असलं तर माणसाचं डोकं खरंच काम करत नाही खरी गोष्ट आहे. तर ठीक आहे हा क्वेश्चन पासून 23 पासून आपण उद्या पाहू. उद्याच्या लेक्चर आपण थोडंसं लांबू थोडंसं मोठं होणार तर बी प्रिपेअर्ड फॉर उद्याच्या लेक्चरसाठी आहे ना. आपलं इंग्लिश एवढंच आपलं चांगलं आहे बाकी एवढं नाही आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.